नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा संदर्भात तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता या 29 जिल्ह्यांमध्ये 1400 कोटी रुपये पीक विमा वाटप। तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा। तर यामध्ये खरीप, रब्बी की अग्रिमिक पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे, जे की 1400 कोटी रुपये या 29 जिल्ह्यांसाठी मंजूर झालेले आहेत। तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे ते जिल्ह्यांची यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता, पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा। तर आता हे जे जिल्हे आपण इथं वाचत आहे, मग जे काही आपण जिल्हे दाखवत आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू होणार आहे। सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया। मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। तर पहिला जो यामध्ये पालघर आहे, तर आता तुम्ही जर पालघर जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर पीक विम्याचे पैसे तर त्यामध्ये खरीप, रब्बी आणि अग्रिमिक अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर आता जे काही या 29 जिल्ह्यांमध्ये जे काही राहिलेले शेतकरी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये पाठवले जाणार आहे। तर पहिला जो यामध्ये पालघर, दुसरं जे आहे यामध्ये नाशिक, 3 नंबरला धुळे, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर। तर आता बरेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही, तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेल्या त्यांना भरपाई, त्याचप्रमाणे ज्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेल्या तर अशांना भरपाई पीक विमा सर्व मिळणार आहे। त्यानंतर 5 नंबरला अहिल्यानगर झाल्यानंतर इथं पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर, जे की आपण इथं आतापर्यंत 10 जिल्हे बघितलेले आहे। त्यामध्ये जे की आपण 10 जिल्हे यामध्ये पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर यामध्ये येते छत्रपती संभाजीनगर जे की 11 नंबरला येते, त्यानंतर जालना। तर आता पीक विम्याचे पैसे टप्प्यानुसार पहिला इन्स्टॉलमेंट बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, जे की राहिलेले शेतकरी आहेत तर अशांच्या खात्यामध्ये वाटप आता सुरू होणार आहे। त्यानंतर 13 नंबरला आहे बीड, 14 नंबरला लातूर, 15 नंबरला धाराशिव झाल्याच्या नंतर 16 नंबरला आहे नांदेड, 17 नंबरला आहे परभणी, 18 नंबरला आहे हिंगोली, 19 नंबरला आहे बुलढाणा आणि 20 नंबरला आहे अमरावती। तर आता मी जे काही जिल्हे सांगितलेले आहे, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलत आहात त्याचप्रमाणे कमेंट करून नक्की सांगा। त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, त्याचप्रमाणे रब्बी त्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, हळद ज्याचं तुम्ही पीक विमा काढलेला आहे। तर अधिक जर तुम्हाला पीक विम्याचा 2022 पासून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसेल तर तुम्ही तक्रार करून पीक विम्याचे पैसे आता मिळवता येणार आहे। तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे, पीक विमा कशा पद्धतीने मिळवायचा आहे जर जमा झालेला नसेल तर। त्यानंतर 21 जो आहे यामध्ये अकोला, 22 नंबरला आहे वाशिम, 23 नंबरला आहे यवतमाळ, 24 नंबरला आहे वर्धा, 25 नंबरला आहे नागपूर, 26 नंबरला आहे भंडारा, 27 नंबरला आहे गोंदिया, 28 नंबरला आहे चंद्रपूर, 29 नंबरला आहे गडचिरोली। तर यामध्ये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1400 कोटी रुपये, जे की यामध्ये आपण जिल्हे जे काही 29 जिल्हे ते फास्टमध्ये घेऊया। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड झाल्याच्या नंतर धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि पालघर। तर अशा जे काही जिल्ह्यांचा 29 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बोलत आहात त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये
पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पीक विम्याचे पैसे जमा झालेले नसेल तर तक्रार करून घ्या. पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.